स्मार्ट होममेकरसारखं आहे ना काहीच नसतंय. पण तुम्हाला मी सांगते की एक स्मार्ट होममेकर आहे ना काय काय गोष्टी करते. तर सगळ्यात पहिलं तर प्लॅनिंग. तर आपल्याला आहे ना एका महिन्यासाठीचं प्लॅनिंग करायचं आहे. तर मग बघा तुम्ही एका महिन्याचं प्लॅनिंग केल्यानंतर तुमच्यामध्ये किती बदल होऊ शकतो ते. तर जसं की आपल्या घरातील फळं, भाज्या आणि किराणा जो असतो आपला, तर तो आहे ना लिस्ट करून आपण आणायचा, जेणेकरून आपल्याला लागतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊन येऊ. नाहीतर आपण कसं होतं डीमार्टला गेलो किंवा भाजीपाला गेलो तर एक्स्ट्राच्या पण वस्तू घेऊन येतो आणि आधीच्या जे काही वस्तू राहिलेल्या असतात तर त्या तशाच पडून जातात आणि आपण ते यूज करत राहतो. मग आपल्या तिथं पैसे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे की आपण तिथं गेलो डीमार्टला वगैरे तर आपल्याला वाटतं की दुसरे सेल चाललेले आहे, दुसरी पण लोकं घेते तर आपण पण घ्यायला पाहिजे. पण आपण हा विचार करायचा की आपल्या बजेटमध्ये बसते का ते, आपले पैसे तर बर्बाद होत नाही आहेत ना त्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून छोटे छोटे पैसे जे आहेत तर ते आपण महिन्यातून बाजूला काढून ठेवायचे सेविंग करून. तर आपलं आहे ना बजेट म्हणजे स्थिर राहील एका जाग्याला आणि आपण सेविंग पण करू शकल. आणि जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर मग आधी आहे ना आपण सगळी तयारी करून गेलं पाहिजे, जेणेकरून 90% तयारी तर करून गेलंच पाहिजे. आल्यानंतर आपल्यावर कामाचा लोड वगैरे पडणार नाही. तर अशा छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या आपण दैनंदिन जीवनामध्ये जर फॉलो केल्या तर आपल्या महिन्याच्या बजेटमध्ये आपण आहे ना सेविंग पण करू शकल आणि स्मार्ट होममेकर जशा काम करतात तर तसं आपण स्मार्ट होममेकरसारखं काम पण करू शकेल. तर कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये सांगा मला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. टेक केअर.